मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगला केतनो हरी. मंगलनिदान परमात्माच्या कृपेने माझं सरदित्व स्थान असणारी साधकाची माय भव्यतेंची माऊली ज्ञानेंची राजे चिंतकाचे चिंतामणी ज्ञानेश्वर भगवान विष्णू माऊलीच्या कृपा प्रसादाने आणि आपण त्यांच्या दारात असलात. तुम्ही विश्वनाथ दिनरंकनी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पडी तो बरा. प्रभू शिवप्रभूच्या मंगलमय शुभत्रय शुभात्मक आशीर्वादातून आणि त्यांच्याच दरबारामध्ये त्यांचं आराध्य दैवत आहे चरितम रघुनाथ शिष्ट कोटीवर विसरले चरितम चरित्र निदान परमात्म्याच्या कथेचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी हे आयोजन केलं त्या सर्व कमिटीचं मी प्रथमतः भावेर देव कलया नरेंद्र भायुक्त अंतकरणातून सरचे स्वागत करतो. कारण कार्यक्रम करणं हा एकट्याचा कार्यक्रम नाही आहे, नव्हे एकट्याचा खेळ. म्हणून या मेळ मिळविला सुंदर आयोजन आहे आणि हे आयोजन बघून मी आनंदात आहे. बोला प्रभू काल आपण बघितली कथा या जगाची सूत्रधार भगवान सदाशिव सतीजी एका साधूच्या दरबारात आहे. एक काल म्हणलोय साधू त्याला म्हटलेलं आहे ज्याचं जीवन शुक्ती अधिक जागृती अवस्थेमध्ये सततम या क्रियेवर जो आरूढ आहे त्याचं नाव साधू आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती सोबणी पांडुरंग त्याचं नाव साधू आहे, संतत्व आहे. आणि अशा साधूच्या दारात सच्चित अधिक आनंदमय परमात्मा आईसाहेबांच्या समवेत आहे. याला कारण एक आहे, साधूचं दरबार हे सुखाला कारण आहे आणि अज्ञानजन्य जीवाचं दरबार हे दुःखाला कारण आहे. म्हणून अज्ञानजन्य दुःखाचं मिलन सुखात होण्यासाठी साधूच्या संगतीची नितांत करे जायला. भगवान सुद्धा म्हणतात तुम्हाला भक्तप्रिय आहे तद्विती प्रेरिपातीने परिप्रश्नेने शिवया तनु गुरुजीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे हे चिंतन ज्याचं आहे त्याचं नाव संत आहे. साधूची सेवा फार महत्वाची आहे. हे देवाला कळालं म्हणून ते देव त्या ठिकाणी थांबलेली आहे. आणि याला कारण संत हे सुखाला कारण आहे. सुख हेच एक ठाई आणि बहुपाई संताची. संताच्या सानिध्याचे सुख आहे त्याला परम सुख म्हणतो. आणि म्हणून भगवान त्या ठिकाणी थांबलेले आहे. आणि एक दिवस सकाळ झाली भगवान शिव उठले काकडा करू लागले. कारण या वारकरी संप्रदायाची मूळ सूत्रधार आदिनाथ गुरु सकळ शितांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य याचा अर्थ शिव हे वारकरी होते. बरं का दादा, आता तुम्हाला तर काही सांगायला नको आहे. कुठचे पाटील म्हटल्यानंतर का बा त्यांच्या घरात मोठी परंपरा आहे. शिव हे वारकरी होते आणि वारकरी म्हटल्यानंतर काकडा. वारकरी म्हटला की त्याला काकडा प्लस हरिपाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची इकडे फागला हरिपाय. आणि गुरुदेव भक्त म्हटला हे प्रार्थना गुरुदेव
नाही नाही, आता ठीक आहे, चांगलं आहे, कारण भगव्या टोपीमध्ये सगळं पद्धतशीर राहतं. असो, हा, मला हे सांगायचं आहे की गुरुदेव भक्त म्हटलं की त्याला प्रार्थना, आणि वारकरी म्हटला त्याला काकडा बनावाच लागतो. भगवान शिव सकाळी उठले, उठा सकळ जन उठिले नारायण, सकळ जन उठिले नारायण, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा बाता, चुकवी व्यथा जन्माच्या, जन्मरूपी व्यथा ज्याला दूर होत त्याचं नाव काकडा आहे. भगवान शिव काकडा केला. आईसाहेब उठल्या आणि उठल्यानंतर सकाळचं वातावरण एकदम आनंदमय क्रियेत असतं. म्हणून पहिल्या काळामध्ये हो लोक सकाळी उठायचे, आणि त्यातल्या त्या मावल्याला सांगतो, मावल्याला सांगतो, सगळ्या माझ्या भगिनीच आहे, त्या काळातल्या भगिनी हा सकाळी उठायच्या, आणि सासवा मी काय बोलून तुम्हाला कळलं, लेट उठायच्या. आता उलट झालं आहे की नाही? हा, लक्षात ठेवा. सकाळी उठलं पाहिजे. मग भगवान शिव अधिक आईसाहेब उठले आणि आनंदमय वृत्तीवर आनंदमय छटा आहे. आणि याला काकडा एक, याला कारण एकच आहे, काकडा. काकडा केल्यानंतर माणसाच्या मनातला जो वाकडेपणा आहे बरं का पाटील, तो दूर 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 जातो. पण आता आमचे वारकरी काकडा बंदच झाला. क्लिअरिटी चांगली. मी भंडाऱ्या डोंगरावर भोले बाबा म्हणून आहे, गेलो 1 महिना, घास लागते. मला असं वाटलं भंडारा डोंगर म्हणजे काय हाय फाय कार्यक्रम असं म्हणली व्यवस्था, तिथं कोणाचीच भेट नाही, जनावराचीच भेट होती. आणि 4 वाजता बाबा उठायचे आणि मग आम्हाला उठवायचे. 4-5 विद्यार्थी त्यांच्या सोबत राहायचो. मी कंटाळलो होतो. मी म्हटलं हा फर्माचा काही कामाचा, 7 दिवसात आपण मरतो म्हटलं, कारण कठीण आहे. कारण भोले बाबा म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नव्हतं. तेव्हा हो मला सांगायचं काय, काकडा केला पाहिजे. आता मीच काकडा करतोय, तुम्हाला सांगून काय अर्थ आहे का नाही? हो, असो मला सांगायचंय काय, काकडा बाबांचा झाला देवांचा, आणि दोघे फ्रेश मध्ये आहे. हा, आणि फ्रेश वृत्ती लक्षात ठेवा. आता तुमच्या चेहऱ्यावर किती फ्रेश पण आहे, याला कारण शुभरमिली कृपा तुमच्यावर आहे. तुमच्या मनामध्ये असलेला अंधकार याकरिता क्षय जास्तीत जास्त, मी जास्त सांगत नाही, 2 ते 3 वर्षात इथं जे पाहिजे तुम्हाला ते होणार आहे. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. अरे नाही, मी जे बोलतोय हे मी नाही बोलून राहिलो, बोलविता धनी वेगळाची. हो, मला तो बोलून घेऊन राहिला, लक्षात ठेवा. आणि तेच तुमच्या पुढे मी समर्पित करत आहोत.
भगवान शिव उठले आणि उठल्यानंतर आईसाहेब उठल्या आणि आईसाहेब उठल्यानंतर लगेच भगवान शिव म्हणतात सती चालायचं म्हणे हा लगेच मुनिवर्य अगस्तीजी समोर आले आणि नतमस्तक झाले. लक्षात ठेवा नतमस्तक झाल्यानंतर शुभम करू कल्याण मंगलमयतेचा आशीर्वाद शिवानी दिलेला आहे आणि म्हणताय गुरुदेव हमें जाना है आमची आपण विदाई करावी. शिव प्रभू अगस्त ऋषीला विदाई मागतायत. मुनी संग विदा मागी त्रिपुरारी चले संग भवन दक्ष कुमारी. पहा सुंदर शब्द प्रयोग आहे महाराजांचा. कारण गोस्वामी तुळशीदास सुद्धा चरितम रघुनाथस्य दर्शनी संत होते. ज्ञानवंत कीर्तिवंत भाग्यवंत त्यागवंत होते. आणि मी कशासाठी बोलणार पहा ज्यावेळी भगवान शिव सती समवेत आले त्यावेळेस सुंदर शब्द प्रयोग आहे. शिवई शंभू गण समवेत सती वातो श्री आहे असा शब्द प्रयोग आहे. आणि याला कारण एक आहे साधूची जी लेखणी आहे ही परम पवित्र आहे अभेद वृत्तीची आहे. ज्या वेळेस आलेल्या होत्या संग सती जगत जननी भवानी हा प्रयोग आहे. पण जाताना चले भवन संग दक्ष कुमारी असा प्रयोग का केला याला कारण एक आहे. सतीचं लक्ष कथित नव्हतं. कारण तिला अहम झाला आणि हा अहम दुःखाला कारण आहे. हा काय कथा सांगणार आहे माझ्या नवऱ्याच्या पुढे रडून राहिला त्यातला जो भाव असतो त्याच्यामध्ये मर्म असतो हे जातीवंत माणसालाच कळत असत. म्हणून गोस्वामी म्हणतात ज्या भक्ताला माझ्या प्रभूची कथा आवडत नाही मी त्याचं नाव लिस्ट मधून बाजूला सारतोय. म्हणून त्या ठिकाणी प्रयोग केला तले भावना संघ दक्ष कुमारी. कारण ही दक्ष राजाची मुलगी आहे लक्षात ठेवा. आणि विदाई दिली आणि विदाई केल्यानंतर भगवान शिव अधिक सती समवेत आहे आणि आकाश मार्गे निघालेले आहेत. आणि आकाश मार्गे निघाल्यानंतर शिवाच्या मुखातून एक शब्द प्रयोग निघाला जय सचिदानंद जग पावन अस कहे चलो मनोज नशाबन. जय सचिदानंद तेरा जय हो. सती म्हणते अहो तुम्ही हा शब्द प्रयोग कोणाकडे बघून केलाय. अगं म्हणे ज्याची आपण कथा ऐकली तोच माझा प्रभू यदा यदाई धर्माश. तो आपली क्रीडा करण्याकरता मानव देह धारण करून त्रेता युगामध्ये त्यानं आपलं प्रागट्यकरण केलं. बघ तो भगवान आहे माझा. त्यावेळेस बुवाची बाई बुवाची आज्ञेत पाहिजे. या मावल्याबद्दल मी बोलत नाही कारण मला 5-6 दिवस थांबा लागते म्हणून चांगलं बोललेलं बरं आहे.
हा तसं पाहिलं तर भुवाच्या पुढं बाईनं जाऊ नये असा नियम आहे की नाही. कारण पती पत्नी ही संसारूपी रथाची दोन चाकं आहे. एक जर चाक झटका देत असेल तर बैलगाडी बरोबर चालती का नाही. मग सेम टू सेम चालण्यासाठी काय पाहिजे ऍडजस्टमेंट. हा हाय की नाही. बुवान जर म्हटली वांग्याची तर काही काही बाहेर पिकल्या नाही आणली काही काही नाही नाही मी काही डायभाजीच करते. काय झाली आज डायभाजी तुमच्या इथं हो अजूनही माझ्या पोटाचा वासने चालला. हो सुंदर डायभाजी झाली होती. आता तुमच्या तोंडाला पाणी सुटलं. हो आमचे यजमान कसे करून राहिले पैसे कसे करून राहिले त्याच्या तोंडाला सुटलं पाणी. काल तुम्ही होते ना बासुंदी हो पहिल्याच दिवशी बासुंदी ह्यामासोबतचा कामजी एक जण महाराज माझी घरवाली ओळखत नाही आता आम्हाला कशी ओळखते हली घरवाले का. सुंदर आयोजन आहे सुंदर जेवण आहे आणि हे सगळं कारण त्याच आहे. लक्षात ठेवा. हे पहा आणला समोसा यानं 13 समोसे आणले. मी म्हटलं पाहिजे राजा झोप लागेल भागवतात. हो आणि त्याचाही नियम आहे ना. युक्त आहार व्ययहार नेम इंद्रियाची सार नसावी बासर निद्रा बहुवचन. जास्त जर खाल्लं तर झोप येते. म्हणून पहिल्या काळातले ऋषीमुनी त्याने हो झालं त्याने इथंच फोन लावायला पाहिजे. या फोन चांगलाही तेवढाच आहे बरं आणि वांगलाही तेवढाच आहे. हे पोट आता त्याच्यावरून आलं फुकट आला नाही मिनिट वयात आला बरं. या हे पोट 15 दिवसाच्या अगोदर मापाशी एसटीत बसलो. मी चाललो होतो ट्युशनला. फोन हॅलो तू कुठं आहे कशी झाली तुझी तब्येत कशी आहे अरे म्हटलं ठेवणार आहे या फोन अर्धा तास झाला ना. मी कशासाठी बोलतो काय कुठं कुठला वापर केला पाहिजे काय चालू आहे कळलं पाहिजे. जाऊया रामकृष्णाने काय सांगतो तो 5-10 मिनिट हे पाहिजे त्याला कसा मसाला राहिला. हा मला सांगायचं मी काय सांगणार नव्हतो माहिती आहे. बाईनी बुवाच्या पुढे चाल नाही पाहिजे. सती म्हणती तुम्ही कोणाला म्हटलंय जय सच्चिदानंद देरा जय हो. अगं माझा प्रभू आहे चरितम रघुनाथ शतकोटी महापाठ करा चरितम रघुनाथ या प्रभूची आपण कथा अवलोकन केली. तोच माझा प्रभू माझ्यासाठी सगुण रूपात या ठिकाणी प्रकट झाला. अहो तो देव आहे का तुमचा म्हणे हा माझा देव आहे. काय बोलताय म्हटले देवत्व ज्याच्याकडे आहे तो पायी चालतो का. अगं युग परत्वे माझ्या प्रभूंनी आपलं प्रागट्य करून गेलो म्हणे मान्य नाही. तो जर तुमचा प्रभू असेल तर मी परीक्षा घेऊ का. आली का नाही आता इथं. मी म्हणतो मालक सांगून राहिला गाडीतली मशीन गरम झाली अशी कशी झाली अरे झाली ना भूकच्या बस ना माय पण इकडचं नाही बोलत मी इकडचं नाही. हो ऐकत नाही काही काही मावल्या. मग भगवान शिव म्हणतात एक काम कर माझ्या तुझी श्रद्धा नाही तर माझ्या प्रभूची परीक्षा घे. ती घाला किती काही सांगा ती घाला ऐकत नाही. यजमानजी आता माझी बहीण माझी पोरगी चांगली आहे बरं का तुम्हाला. हो तुमचं जवळ ऍडजस्टमेंट आहे म्हणून तुम्ही इथं बसलेले आहे की नाही. हा गोपाल कृष्ण भगवान 3 माणसाला किती सांगा मित्र. एखाद्याचा मित्र कलेक्टर झाला तो जर 12 महिने वर्षाला भेटला काल एका शाम्यात कलेक्टर अरे म्हणे इथं मी ऑफिस मध्ये आलो आहे गुपच्या बस इथं साहेब म्हण नाही पडत मित्राले अशीच तू कलेक्टर तुले कसा भोयसो मी नदी शांत बस. मित्राचं मित्राला महत्व नाही. पडोशी माणूस पडोशी म्हणते ना
शेजारचा माणूस शेजारच्या माणसाचं महत्व नाही. शेजारच्या माणसाकडे जर पाहुणा आला, पाहुणा तो पाहुणा म्हणजे का हो समोर 4 व्हीलर दिसते तुम्हाला काही दोन नंबर सगळं अरे चांगला म्हणणं राजा नाही म्हणत माणूस. चालू बाईला किती ती सांगा. आता माझी घरवाली आजारी असल्यामुळे इथं नाही आहे तर बोलायला काही हरकत नाही. आजारी यायची थोडी येतो पण दिसून नाही राहील मला. पण मी तुम्हाला सांगतो मी मायाबाईच्या पुढे मी एकही शब्द जात नाही. कुठलं करता बाहेर त्यातल्या त्यात हे कलियुग आहे तर बाहेर भेटत नाही. माया हे आता विनोद नाही करायला पाहिजे मी. माया गावात 35 जण आहे. 35च्या पुढे गेले आणि मला फोन येते महाराज दुसरं पदी पहा म्हणून जास्त बोलता येत नाही आता. मौनेच सर्वसाधारण हो म्हणे आता तू ऐक. भगवान म्हणता तू ऐकत तर नाहीस मला माहित झालं. आता एक काम कर तू माझ्या प्रभूची परीक्षा घे जा. सती निघाली परीक्षा केली तुझा आणि निघाल्यानंतर पुढे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी पाठीमागे लक्ष्मण आहे आणि दोघे दुःखमे क्रियेत आहे. त्रेतायुगाचा कालखंड होता आणि त्या त्रेतायुगाच्या कालखंडामध्ये आईसाहेबांचं हरण नाथ दशानन लंकेच्या रावणाने केलं होतं आणि म्हणून आईसाहेबांच्या शोधार्थ भगवान शोध घेण्यासाठी चालत होते. या सतीनं काय केलं परीक्षा म्हणून आपलं मूळ तत्व स्वरूप जे आहे मूळ रूप जे आहे ते बाजूला सारलं आणि क्षितीचं रूप धारण केलं. आणि प्रभूच्या पुढे चालू लागली. लक्ष्मणानं बघितलं लक्ष्मण साधू आहे. एक ओरो बोलू नका रे दादा नाही इकडे पहा. लक्ष्मण म्हणतोय मला बोलण्याचा अधिकार नाही. लक्ष्मणाने ओळखलं ही जी बाई आहे त्या आमची आई आहे. साधूलाही कळतं देवालाही कळतं. पण लक्ष्मण प्रभूच्या समवेत साधूच्या भूमिकेत आहे रक्षणार्थ आहे. आणि असे लक्ष्मण मौनात्मक आहे. सती पुढे गेली आणि देवाने बघितलं अरे बापरे म्हणे हा प्रभूचा खेळ आहे. प्रभू रे खेळ तुझा माझ्यासाठी तुम्ही खेळ सुरू केलाय ठीक आहे
चरितम रघुनाथ शिवाय पुरुषोत्तमानी कुंद इंदू समदेव देह महादेवाला प्रार्थना केली. ठीक आहे देव. सती पुढे आहे. आता भगवान म्हणतात जेव्हा आई म्हणावं तर रूप सीते ते घेऊन आल्या आणि सीता म्हणावं तर मूळ स्वरूप आईच आहे. द्विधावस्थेत सापडले भगवान म्हणतात मग सीताही नाही म्हटलं आणि सती नाही म्हटलं. भगवंतानी तिसरं सोल्युशन काढलं. मेरे पिता भगवान शंकर कहाँ है असं म्हटल्याबरोबर सती खाली बसली. बोला प्रभु रामचंद्र भगवान की जय. सतीला ज्ञान झालं का या बाबांना आपल्याला ओळखलेलं आहे. पट्ट दिशा खाली बसली आणि दुःखी झाली. दुःखी झालेली सती आता माग फिरली बुवाकडं जाण्यासाठी. माग फिरल्यानंतर ज्या रस्त्यानं आदिशक्ती सती माऊली चालल्या त्याच रस्त्यावर भगवंतानी एक मायेचं पांघरून टाकलं. सर्व देवतागण भगवंताच्या पुढे आणि राम प्रभूची सेवा चालू आहे. त्याच्यामध्ये महादेवही आहे, ब्रह्मा आहे, विष्णू आहे, इंद्र चंद्र महेंद्र आहे, विष्णूनी आहे. सती पाहून मी काय पाहते आणि तिच्या लक्षात येण्यासाठी भगवंतानी ही केलेली एक क्रिया आहे, खेळ आहे. आणि लगेच भगवंताने आपली माया आवरली. आवरी आपुली माया. भगवंताने आपली माया आवरून घेतली. तिथे काहीच नाही, फक्त सती आहे आणि भगवंताच्या समोर जाऊन उभी आहे. ज्या ठिकाणी भगवान शिव एका वृक्षाच्या झाडाखाली बसलेले होते आणि त्यांचं चिंतन चालू आहे. कारण शिवाचं आराध्य दैवत भजन करी श्रीराम भजन करी श्रीराम
आली देवा. आता माझ्याकडे पहा, तुमचं काय अटकलं आहे काही पाहिजे बरोबर. हा पंखा लावून पंखा हा पंखा पाहिजे, कारण गरमी सुटली ना आता. तर ते अगोदर पाहिजे असते. असं आपण नवीन आहोत की नाही, आता होतच राहायचं असं, ऍडजस्टमेंट केलं पाहिजे. काय सांगतो तो पाच बस मग तू त्यावर. हो चालल्या का पाठी. हा नाही मी देतो म्हणून चिंता नाही चिंता नाही. बघा ही अवस्था प्राप्त होत असते. भगवान शिव उठले सतीला पाहून का म्हणे मुझे सच सच बताइए किस तरह मेरे प्रभु की परीक्षा ली. सच या शब्दावर वेद दिलं, वजन दिलं. वजन दिल्याबरोबर ती म्हणती देवा चांगल्या वृत्तीतून मी परीक्षा घेतली. मला नाही खरंच. पण भगवंत शिवानी समाधी लावली आणि पाहलं. अरे बापरे घोड केला नाही. घोड होते पण कधी कधी तुमच्या जीवनात घोड होऊ नये मी देवाला प्रार्थना करतो. बुवाचं ऐकलं पाहिजे, कारण शिवानं समाधी अवस्थेत पाहिलं हिनं कोण्या स्वरूपात परीक्षा घेतली. आईच्या रूपात. कारण सदाशिव सीतेला आई समजत होते. आता भगवान शिव म्हणतात हिला तर मी सांगतो की मी आता तुझा अदृश्य रूपात त्याग केला तर हे दुःखी झाल्याशिवाय राहत नाही. मग तेरी भी चूक मेरी भी चूक, पण आईसाहेबांचा त्याग केला. कारण आईच्या समवेत धर्मपत्नीचा व्यवहार करणं यथा योग्य नाही. त्या माऊलीने आपल्या जीवनामध्ये 3 चुका केल्या, अशा 7 केल्या. मी 3च सांगतो. पहिली चूक देवानं सांगितलं अगं तो माझा भगवान आहे, ही चूक वाट्यात हात घालू नको. ऐकलं नाही, हे पहिली चूक. बरं ही चूक वाट्यात हात घातला काय होते दादा यावेळी का दादा. शाबास इमानदार माणसं आहेत, कारण आमचे बहिणीचे भाऊ आहे घरी म्हणून ते खरेच बोलले असं पाहिजे. हा ही पहिली चूक. दुसरी चूक सतीने तिथं जाऊन उपाधी केली, सीतेचं रूप घेतलं. आणि तिसरी चूक आपल्या बुवाच्या समोर खोटी बोलली आहे की नाही. मग खोटं बोलल्यानं काय होते आता तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अवघ्या 15-20 मिनिटातच आहे. म्हणून पहा ही सांगितलं पाहिजे कधे. काल आपले दादा सांगितले का नुसतं रामायण नका सांगू म्हणे महाराज, चालू वर्तमान काळातले थोडंसं बोलत चला आहे की नाही. परंतु तसं जर पाहिलं आईसाहेब शून्य असताना चूक झाली. मग देवानं अदृश्य रूपात तिचा त्याग केला आणि दोघे कैलासावर गेले. कैलासावर गेल्यानंतर मी कथेतलं वाचून सांगून राहिलो. आता काय काय लोक डोकं लावतात बरं. 12 वर्ष 56 दिवस भाई सांग बुवा बोलला नाही. बजेट बसते काय हसून काय राहिले. खरं सांगतो नाही म्हणजे 12 वर्ष 56 दिवस त्याच्यातले पण. आणि बाई हुशार होती ना हो. अरे काय ना तू खरी बाई तू बाई होती का. सत्य म्हणजे काय समजा तुम्ही बटाटो आकाराने म्हणजे हुडकं पापड म्हणतो भोगातून चिकटून जाय का. सती म्हणजे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे.
सती. आता ती सती कैलासावर थांबतीये आणि एक दिवस भगवान शिव जागरूक झाले. असं पाहिजे चेहऱ्यावर फेस ठेवा. तुमचं पाकिट बरोबर पाहिजे, तुम्ही काही काळजी करू नका. असो या कलाकाराला काय नुसतं पाकिटवरच लक्ष आहे, देवावर लक्ष कमी आहे. भगवान उठले आणि उठल्यानंतर सतीच्या वृत्तीकडे पाहिलं. हे दुःखी आहे. बाईचं मनोगत बुवानं ओळखलं पाहिजे. तो बुवा काय म्हणते मी, बाईचं अंतःकरण बुवाने ओळखलं पाहिजे आणि बाईनं बुवाचं. कंस ज्या वेळेस त्यानं त्या मायेला वरत फेकलं, तिनं सांगितलं, हे मेले मला काय मारतोले का म्हणे, तुलाही मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. ते घाबरलो, मी नाही कंस. घरी गेलो, एकदम चेहरा पडला होता. त्या कंसाला 2 पत्नी आहेत श्रीमद भागवतामध्ये. एकीचं नाव आहे आस्ती आणि दुसरीचं नाव आहे प्राप्ती. त्या दोघींनाही पाहिलं. म्हणे कौन चेहरा उतरवला. अगं म्हणे माझा वैरी गोकुळात वाढत आहे. एवढंच. अहो तुम्ही म्हणे मथुरेचे राजा आहेत ना, घाबरू नका. नवऱ्याचं बजेट जिला जमत ते खरी बाई आहे. आणि म्हणून पहा या ठिकाणी भगवान शिव हे सर्वज्ञ आहे.